नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. बालिकेचा विनयभंग करणाऱ्या हौसी शिक्षकाची तुरुंगात रवानगी. 2 दिवसाचा पीसीआर संपल्यानंतर दिग्रस येथील बालिकेचा विनयभंग करणाऱ्या हौसी प्रभारी मुख्याध्यापक विशाल कुलकर्णी याची तुरुंगात रवानगी झाली आहे. 2 दिवसाचा पीसीआर संपल्यानंतर विशाल कुलकर्णी या प्रभारी मुख्याध्यापकास दारवा सातारा न्यायालयाचे न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपीची रवानगी तुरुंगात केली आहे. तर नगर परिषद दिग्रसचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी विशाल कुलकर्णी यास निलंबित केले आहे. विद्यार्थी व शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने पालक वर्गामध्ये रोष व्यक्त होत आहे. तर कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता एसडीपीओ चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर कठोर कारवाई केल्याने दिग्रसची जनता समाधानी आहे. तर त्या हौसी शिक्षकांचा व्हिडिओ कॉल व कॉल रेकॉर्डिंग बद्दल माहिती मिळाल्याने शिक्षकांच्या समर्थकांची बोलती बंद झाली आहे. भविष्यात अशी घटना घडू नये याकरिता प्रशासन, शाळा व्यवस्थापन, शाळेचे संचालक मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक खडबडून जागे झाले आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.